आज दीपकला काहीतरी स्पेशल खायचं होतं. मग खूप विचार केला मी की काय स्पेशल बनवावं की मुलांना मोठ्यांना सगळ्याला आवडेल. तर थोडा वेळ विचार केला आणि डोक्यात आलं की आपण आज गूळ शेंगदाणा चिक्की बनवू. गूळ शेंगदाणा अशी रेसिपी आहे अगदी कमी वेळात झटपट बनवून तयार होते आणि सगळ्यांना आवडते. एकदम मार्केटसारखी बनवून तयार होते. तर इकडे अगोदर मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले, साला काढून घेतलेले आहेत आणि मेजरमेंट सांगितले 1 वाटी शेंगदाण्यासाठी मी ते 2 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे म्हणजे ते लवकर मेल्ट होईल आणि थोडंसं चमच्याभर तूप टाकायचं आहे आपल्याला आणि गूळ छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर आणि चेक करायचं आहे आपल्याला. जसं पाण्यामध्ये एक तार सोडून बघायचं, छान कडक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे, छान मिक्स करायचं आहे आणि पटकन आपल्याला एका कवरला किंवा एका भांड्याला म्हणजे मोठी ताट वगैरे घेऊ शकता आणि तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. नंतर याच्या चकल्या पाडून घ्यायच्या. बघू शकता मार्केटसारखी चिक्की बनवून तयार झालेली आहे. तर या तर सगळेजण खायला एकदम मस्त अशी